बगले रस्त्यार सिगरेट पडता दारू पिता काय कमावना नाही उगाच मका कित्या फसवलं एवढा विश्वभुजय नमः विश्वभुजय नमः विभवे नमः सत्तर्त्रये नमः सत्कृताय नमः साधवे नमः। शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाचा केला थाट आणि जे त्यांचे नाव घेते सोडते शेताची गाठ। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आजचा हा व्हिडिओ आहे। मला वाटतं मुंबईवरून गावाला आल्यानंतर मी मला वाटतं कुठे बाहेरच नाही गेलो, कारण गावी कंटिन्यूस पाऊस आहे। आणि आज बाप्पाचा आहे 10वा दिवस, उद्या बाप्पा आपले चालले 11 दिवसाचे। आणि आज मी तुम्हाला माझा घरचा गणपती दाखवतो, मग डेकोरेशन दाखवतो, प्लस आज आमच्याकडे आहे सत्यनारायणाची महापूजा आणि पूजेला मीच बसणार आहे। गेल्या वर्षी पण पूजा होती आणि ह्या वर्षी बाहेर पण कुठे जायला भेटलं नाही, वाडीतले पण तुम्हाला मी गणपती नाही दाखवले, पण आज माझा घरचा गणपती दाखवतो, प्लस सत्यनारायणाची पूजा पण आहे। काही मित्रमंडळी येणार आहेत, आता भटजी एका थोडा वेळ येतील। मी रेडी झालो आहे, बायको पण रेडी झालेली आहे। आणि आज पाऊस थोडा कमी आहे, सकाळी पडून गेला जोरदार, हे बघा। त्यामुळे वातावरण एकदम असं आहे ढगाळ, पण ठीक आहे, आज अजून पाऊस तर नाही आहे। पण आज ह्या वर्षी पावसाने खूप गोंधळ घातला, म्हणजे कंटिन्यू पाऊस आला जायचा यायचा जायचं यायचं, म्हणजे कंटाळा खूप आला, बाहेर पण कुठे जाता आलं नाही। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होणार आहे, तुम्हाला माहीत आहे दरवर्षीप्रमाणे, कारण पूजा, आरती, भजनं, रात्री काय असेल फुगड्या वगैरे ते, त्यामुळे हा एक मोठाच व्हिडिओ बनवेल, जास्त म्हणजे 1-2 पार्ट होणार नाही। एका व्हिडिओमध्ये खूप मजा घ्या। डेकोरेशन कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा, माझा गाव कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये। त्यामुळे आत्ता हा व्हिडिओ स्टार्ट करतो। पहिले आता भटजी काय यायच्या अगोदर तुम्हाला मी डेकोरेशन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन देतो, चला। तर आता हे समोर बघता, हे माझं घर आहे, हे बघा, हे घर आहे। आणि आत्ता जरा पाऊस कमी असल्यामुळे आता स्पीकर आताच बंद केला मी, की म्हटलं आता पहिला जरा व्हिडिओ बनवून घेऊ, तुम्हाला जरा दाखवतो व्ह्यू मस्तपैकी घरचा। हे बघा घर मस्तपैकी, सगळं झाडं बघा एकदम हिरवीगार झालेली आहेत मस्तपैकी, आणि लाल लाल रस्ता, सगळे चिल्लर पार्टी रेडी झालेली आहे। हाय सार्थक भाई रेडी झाला आहे, आंघोळ विंघोळ करून सकाळी सकाळीच। आणि आपली बाईक पहिली दाखवतो, बाईकचं काल वॉश करून आणली, चेनला ल्यूप मारलेला आहे आता, त्यामुळे जाताना आता टेन्शन नाही, परवा निघायचं आहे मला। थोडीशी ड्राय झालेली काल चेन, आता थोडी ओके आहे। काल चेन लूप मारल्यानंतर थोडंसं आता जायच्या अगोदर एकदा चेन लूप केला की टेन्शन नाही। बाकी तर रोड मजा आली येताना, मस्त आहे की मी ह्यावेळी पहिल्यांदा 3:30 वाजता घरी पोचलो दुपारी, म्हणजे मी मला वाटतं 5:30 पावणे 6ला निघालेलो डोंबिवलीवरून, आणि 3:30ला टच, त्यामुळे एवढा जबरदस्त स्पीडमध्ये आलो, कारण रोड मस्त झालेत। आणि आपली बाईक पण आज ह्यावर्षी मी म्हणजे ह्यावेळी बाईक एकदम फुल स्पीडमध्ये घेतलेली, म्हणजे 100 110 करत आलो, मजा आली। मग आता वातावरण मस्त ढगाळ आहे, पण छान आहे, मजा येते। आता आपलं पहिलं डेकोरेशन बघू। बॉक्स आणलेले आहेत, साऊंड बॉक्स, आता लावतो थोड्या वेळाने यांना मस्त आहे की झणझणीत।
चला इकडे फुगड्या चालू झाल्या बघा. पगार इतकं घेता मिया बगलाय रस्त्यार सिगरेट पडता दारू पिता काय कमवना नाही उगाच माका कित्या फसवलं एवढा काय माझा पोर पडला होता तुझ्या जिला दिलाय त्याच्या पेक्षा बावड्यात ढकललाय असता तर बरा झाला असता काय तुझा पोरग ढाळा पोरी फिरवता माझा पोर बरा असा नांता पगार घेता तुझं पोर काय करता आता शानी हो तुझ्या पोराक शिस्त जाव नाहीतर उद्या पोरीक घेऊन जाईन लक्षात ठेव दुनियाची रीत असा पण तुया पोराक चांगलं घडवलंस नाही नुसतं खाऊन मतवलंस दारू पिऊ शिकवलंस काय जीवनात करतलं सांग बोल. टाळ्या 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 जबरदस्त एक नंबर. बघा होई रे त्या का कुंदा मावशी होई असते. जोडी जोडी कोणती हवी? डोंगरी नडवायला गे गे जाण गे गे जा तुली जा जा शे जा तुई जळवायला जा जा शे जे तुई जळवायला उठली जा तुली मोठाला डोंगरीला कशी जाऊ. मित्रांनो अशीच मजा येत राहणार ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. खूप धमाल मजा येणार आहे. पण अजून पण भटजी काका आले नाही आहेत, त्यांची वाट बघतोय. साऊंडवाले आलेत, स्पीकर लावतोय मस्त की साऊंड बॉक्स आणलेत. दणदणीत मजा येणार आहे आजचा, कारण आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि आजची ही रात्र शेवटची आहे बाप्पासोबत, त्याच्यामुळे धमाल करायची. आता बघितलात आपले महिला मंडळ, उत्साहित महिला मंडळ आहे आमचं. घोड्या बिगड्या चालू असणार रात्रभर आणि भजनं पण असणार, त्यामुळे मजा येणार आहे. यज्ञोपवीतार्थे अक्षतां भव पुष्पम एक फूल ला बेल ला तुळशी पत्र घ्याने दुर्वाय तांबेले मराठ्या पुष्पम तुळसी पत्रम बिल्वपत्रम दुर्वाय मम समर्पयामि. वरुणाय नमः वरुणाय नमः. विश्वभुजे नमः विश्वभुजे नमः विभवे नमः सत्तर्त्रे नमः सत्कृताय नमः साधवे नमः जन्मने नमः सुरारिणे नमः गुरवे नमः गुरुतमाय नमः धामने नमः सत्याय नमः सत्यपराक्रमाय नमः निमिषाय नमः अनिमिषाय नमः लग्ने नमः वाजस्पते गुरारे. शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाचा केला थाट आणि विजयाकांचे नाव घेते सोडते शेल्याची गाठ.
त्याबद्दल ब्राह्मणाने हे व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती देऊन तो वृद्ध ब्राह्मण गुप्त झाला. ते वृद्धज्ञान ऐकून ब्राह्मणाने हे व्रत करायचे ठरवले. त्या विचारात धरत राहिल्याने त्याला रात्री झोप आली नाही. सकाळी उठल्यावर श्री सत्यनारायणाचे व्रत करण्याचा मनात संकल्प केला. त्याप्रमाणे बाहेर निघाला. त्या दिवशी त्याला विश्राम करत असताना खूप भिक्षा व द्रव्य मिळाले. त्याने त्या द्रव्याच्या साहाय्याने पूजेची तयारी केली. श्रेष्ठ मित्रांना बोलावले. परी पेटा नाही तिथं